नेक्स्ट बघायचं आपल्याला स्वॅपिंग द टू नंबर विदाउट थर्ड व्हेरिएबल. दोन नंबर इंटरचेंज करायचे पण थर्ड व्हेरिएबलचा आपल्याला यूज नाही करायचा. सी यूज द स्टँडर्ड लायब्ररी stdi.h. एक्झिक्युशन बिगिनिंग स्टार्ट विथ. प्रोग्रामचे एक्झिक्युशन कुठून स्टार्ट होते? मेन फंक्शनपासून. तर इनसाइड द बॉडीमध्ये दोन लोकल व्हेरिएबल एला व्हॅल्यू 10 आणि बीला व्हॅल्यू किती असाइन करतोय 20. हे दोन नंबर स्वॅप करायचे विदाउट थर्ड व्हेरिएबल. थर्ड व्हेरिएबल यूज न करता. टू प्रिंट द व्हॅल्यू ऑफ द एचा टाईप इंटिजर म्हणून %d आणि बीचा टाईप इंटिजर म्हणून %d. कोणाची व्हॅल्यू प्रिंट करायची आपल्याला? ए अँड बीच्या. आता ए आणि बीची, एची इनिशियल व्हॅल्यू 10 प्रिंट झाली, बीची 20. आता हे दोन नंबर स्वॅप करायचे. तर ए इज इक्वल टू ए प्लस बी. त्यानंतर बी इज इक्वल टू ए मायनस बी. पुन्हा ए इज इक्वल टू ए मायनस काय करतोय मी? बी करतोय. आता एची व्हॅल्यू 10 आहे. 10 प्लस 20, 10 प्लस 20 म्हणजे 30. एला न्यू व्हॅल्यू किती असेल झाली? 30. व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज झाली. चेंज झालेली व्हॅल्यू कॅरी करायची, कंटिन्यू करायची. जे एची व्हॅल्यू इथे किती आपली 30 झाली, बरोबर. 30 मायनस 20. 30 मायनस 20 म्हणजे बीला न्यू व्हॅल्यू किती आली? 10 आली. बीकडे व्हॅल्यू आता 10 असाइन झाली. पुन्हा एची व्हॅल्यू 30 आहे, बीची 10 आहे. 30 मायनस 10 म्हणजे पुन्हा एला न्यू व्हॅल्यू कोणती असाइन झाली? 20 असाइन झाली. इथे व्हॅल्यू काय आला? एला पुन्हा न्यू व्हॅल्यू आली 20 आणि बीकडे न्यू व्हॅल्यू कोणती असाइन आहे? 10. आफ्टर स्वॅपिंग पुन्हा ए आणि बीची व्हॅल्यू काय करायची आपल्याला? प्रिंट. रिटर्न 0. टर्मिनेट द मेन फंक्शन. मेन फंक्शनला काय केलं? टर्मिनेट. ॲप्लिकेशन एक्झिक्यूट करतोय. तो स्वॅप द टू नंबर विदाउट थर्ड व्हेरिएबल. आपण इथे थर्ड व्हेरिएबलचा यूज केला नाही. एची इनिशियल व्हॅल्यू 10 होती, बीची 20. आफ्टर स्वॅपिंग ए 20 झाला आणि बी किती झाला आपला? 10 झाला.